पाटणेश्वर येथील आदिवासी वाडीत 5 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला असून संपूर्ण परिसर हादरला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडली। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये पाटणेश्वर आदिवासी वस्तीतील एक 5 वर्षीय बालिकेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला। या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केला असावा असा शक्यता तिकडचे स्थानिक नागरिक नोंदवत आहेत। संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली, परंतु आपण ही महिला काय पाहतोय? या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस काही गेल्या वर्षापासून महिलांवरचे आणि आपली लेकरं, आपल्या बालिकांवरचे अत्याचाराचं प्रमाण एवढं वाढलं आहे की आपण आपल्या परिसरात आणि आपल्या मुली, आपली बालकं या परिसरात सुरक्षित आहेत की नाही ही भीती आपल्या सगळ्या महिलांच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे। या महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलं आहे एवढ्या वर्षामध्ये? आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जे गृहमंत्री सुद्धा आहेत, ते काय करतायत? त्यांचं लक्ष कुठे आहे? का त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त दुसरे जे राजकीय पक्ष आहेत त्यांना फोडायचं, त्यांच्या आमदार खासदारांना फोडायचं, त्यांच्या नगरसेवकांना फोडायचं, एवढंच काम आहे? आज देशाचे, आपल्या महाराष्ट्राचे तुम्ही जे मुख्यमंत्री आहात, गृहमंत्री आहात, तुम्ही जर महिलांची रक्षा करू शकत नसाल तर तुम्हाला स्वतःला देवा भाऊ म्हणून घेण्याचा काही हक्क नाहीये। आणि त्याचप्रमाणे जर महिलांवरचे आणि बालिकेंवरचे अत्याचार दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये असेच वाढत जाणार असतील तर तुम्हाला गृहमंत्री राहण्याचा सुद्धा काहीच हक्क नाहीये। तुम्ही तुमच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। या घटनेबद्दल कुठेही मी आज दिवसभरामध्ये कुठल्याही न्यूज चॅनलला काही पाहिलेलं नाहीये। तुम्ही कोणी पाहिलं असेल तर मला नक्कीच कळवा। परंतु या घटनेबद्दल, ही घटना आहे सोमवारची आहे, आज आहे बुधवार आणि ही घटना सोमवारी रात्री घडली आहे। सोमवारी रात्री ही मुलगी बेपत्ता झाली आणि मंगळवारी म्हणजे काल सकाळी हिचा मृतदेह तिकडे आढळलेला आहे। तर तुम्हा सर्वांना ह्या घटनेला पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर काय वाटतंय? तुम्ही सर्वजणांनी मला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून नक्कीच कळवा आणि सर्व महिलांनी आपल्या बालिकांची आणि स्वतःची काळजी घ्या। जय महाराष्ट्र।